काय नेमकं वास्तव्य आहे? हगवणं कुटुंब कशा पद्धतीने वागायचे म्हणजे तिथं जर आपण बघितलं तर? म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीने ती ननंद आणि तो धीर मला त्रास द्यायचे की ही अशीच आहे, ही तशीच आहे. म्हणजे माझ्या मिस्टरांना सांगायचे की तिला सोडून दे, ती म्हणजे फालतू आहे, माझ्यावरती संशय घ्यायचे. म्हणजे त्याला भडकून द्यायचे की आमच्यात भांडणं होण्यासाठी. आणि सासरे पण कायम म्हणायचे की तिला सोडून दे, आम्ही तुझ्यासाठी खूप मोठ्या घराण्यातलीच तू सून बघू. पण माझ्या मिस्टरांनी नाही कधी असं दिलं. ते कायम बोलायचे की मी तुम्हाला सोडून देईन, पण मी तिला कधी सोडून नाही दिलं. मी आज जर जिवंत आहे ते एकमेव मी माझ्या मिस्टरांमुळे आहे. त्यांची मला साथ होती. जर साथ जर वैष्णवीला असती तर कदाचित ती आज वाचली असती. या कुटुंबामध्ये हगवणं कुटुंबामध्ये कोण कोण नेमकं त्रास देत होता? तुम्ही नावं घेतायत ते कोण आहेत नेमके सगळे? करिश्मा हागवणे ही माझी ननंद आहे. शशांक हागवणे हे माझे दीर आहेत. आणि सासरे जे आहेत ते राजेंद्र हागवणे आणि लता हागवणे जे आहेत ते माझ्या सासू आहेत. एक सीसीटीव्ही फुटेज देखील दाखवताय आम्हाला. नेमकं काय घडलं होतं? तुम्ही मागं पळताय रस्त्यावर, अक्षरशः तुमचे कपडे देखील फाडले. एवढं मारायचे ते सगळे? अन्याय व्हायचा? त्यावेळेस माझे मिस्टर म्हणजे यांनी आतापर्यंत जेव्हा मला मारलेलं आहे त्यावेळेस कायम माझे मिस्टर घरी नसायचे आणि तेव्हा हे माझ्यावरती 4 जण यायचे हल्ला करायला. आणि मी एकटी काय करू शकणार ना या 4 तरी पण. आणि हे म्हणजे अक्षरशः रूम मध्ये पण मारायचे आणि ते रोडवरती पण मारायचे. पण कधी रोडवरच्यांनी पण कधी त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट नाही केली, कारण की एवढा त्यांचा दबाव होता, एवढे ते लोकांना घाबरवायचे सगळ्यांना. म्हणून कुठली लोक पण त्यांचं सांगण्यासाठी समोर येत नव्हते. तुम्ही रस्त्यावर का पळत होता त्या दिवशी? त्यावेळेस माझ्या म्हणजे धीरानी जे शशांक हगवणे आहेत त्यांनी माझा मोबाईल घेऊन, ज्या मोबाईलमध्ये मी रेकॉर्डिंग चालू केली होती, जी मला घाणघाण शिवीगाळी केली जी होती माझ्या म्हणजे त्या फॅमिलीनी 4 तर ती त्यात रेकॉर्डिंग होत होती. हे त्यात तो पाहत होता. त्याच्यानंतर मग तो माझा मोबाईल ओढून घेऊन पळत गेला. मग मी त्याच्यासाठी मोबाईलसाठी मी त्याच्या मागे पळत होते, कारण की इव्हन इथून मागचे पण त्याच्यात एव्हिडन्स सगळे होते. म्हणून ते मोबाईल मिळाला मग तुम्हाला का घेऊन गेला? नाही, तिथं खोटं सांगितलं चौकीमध्ये की माझ्याकडे मोबाईल नाहीये म्हणून. मग तो मोबाईल संपलाच. वैष्णवीकडून म्हणजे त्याच्या आईवडिलांकडून मोठी मोठी मागणी केली जात होती. फॉर्च्युनर गाडी, कोट्यवधी रुपये, 51 तोळे सोनं, चांदी. हे सगळं खरं आहे? म्हणजे कितपत, म्हणजे तुम्ही हे सगळं बघितलंय? म्हणजे ते फॉर्च्युनर गाडीचं जर मी ऐकतेय तर हो, मी सांगू शकते की हे यांनी मागून घेतलेली आहे. म्हणजे माझ्या सासूनी, दिरानी आणि नंदेनी हे गाडी मागूनच घेतलेली आहे की आम्हाला ही गाडी नको. त्यांची मीटिंग पण बसली होती त्यावेळेस तिथं की आम्हाला MG हेक्टर नको, आम्हाला फॉर्च्युनरच पाहिजे. त्यावेळेस माझ्या सासूबाई झोपाळ्यावरती बसल्या होत्या. त्यांचं बोलणं सुद्धा मी ऐकलं होतं की तिच्या आईबरोबर जे बोलणं चाललं होतं की कसं सगळ्या ब्रँड गाड्या असले की कसं चांगलं दिसतं ना म्हणे, मग त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही ब्रँडचीच गाडी द्या असं. तुम्ही अजून सांगितलं की गॉगल ब्रँडेड हवं असतं, घड्याळ. हो, म्हणजे मी डायनिंग टेबलवरती ज्या प्रकारे पाहिलं होतं की त्याचा गॉगल होता, काहीतरी कितीतरी हजारांचा गॉगल होता, तो पण मी पाहिलेला आहे. अजून वॉच जे आहे ते पाहिलेलं आहे मी. या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहे. पण मला असं वाटायचं की तिचे वडीलच देत आहेत ह्या सगळ्या गोष्टी, हा मागत नाहीये असं वाटायचं मला त्यावेळेस. परंतु हे जबरदस्तीने धमकून मागितलं. कदाचित मागत पण असेल शशांक हगवणे, कारण की तो तेवढा होता म्हणजे डेंजर, तो मागत पण असेल. वैष्णवी जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हा देखील तिच्यावर अन्याय अत्याचार करत होते. तिच्या शरीरावर बरेच वन होते. एवढंच का तिला उन्हात देखील उभं केलं जायचं? म्हणजे उन्हात उभं केलं होतं ते मला कळलं होतं की घरातून एक कामगार व्यक्ती मला सांगायची की तिला खूप त्रास दिलाय, तिला खूप मारहाण केलेली आहे आणि जे काही विष पिलं तिने ते बोलतायत. तर त्यावेळेस आम्हाला ही कल्पना नव्हती. आम्हाला सांगितलं होतं की तिला फूड पॉयझन झालंय म्हणून तिला ऍडमिट केले. इव्हन शशांक हगवणे जो आहे तो माझ्या मिस्टरांकडून पैसे घेऊन पण गेला होता की ती ऍडमिट आहे तर सोडवण्यासाठी. पण एवढं सगळे पैसे का मागत? म्हणजे ते घर एक मोठं घर आहे, पॉलिटिकली त्यांच्याकडे एवढे पैसे आहेत. एवढं सगळं सुनांना म्हणजे जेव्हा एखादी मुलगी लग्न करून आपल्या घरी येते तिला मुलीसारखं, तिला लक्ष्मी मानलं जातं, मात्र एवढा अन्याय अत्याचार तुमच्यावर होत होता? हे कशामुळं होतंय म्हणजे तुम्ही थोडक्यात लक्षात घ्या ना की तो शशांक हगवणेच मुळात ह्यात कारणीभूत आहे की त्यालाच ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे होत्या. म्हणून तर घरचे बोलणार ना की हा आम्हाला पाहिजे, आमच्या पोराला पाहिजे वगैरे. तसे माझ्या मिस्टरांनी पण कधी मला त्रास नाही दिला की यांना, किंवा मागितलं नाहीये यांना की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे. मला माझ्या सासूनी ती जे मूर्तीचा विषय चाललेला आहे चांदीची, तर त्यावेळेस त्या मला म्हटल्या होतं की एक मूर्ती तुझ्याकडून चांदीची आणि एक मूर्ती तिच्याकडून चांदीची. पण आम्हाला ह्या बैठकीत कधी विचारलं गेलं नाही की गौराया बसवायच्यात का, किंवा तुम्ही करणार का तिचं, किंवा गौराई कशी आणायची. मुळात चांदीची गौराई ही नसलीच पाहिजे. जी पाहिजे ती जे सगळ्या सामान्य लोकांची आहे तशीच पाहिजे. पण त्यांचं असं होतं की नाही आम्हाला चांदीच्याच गौराया बसवायच्या आहेत. तरी पण माझ्या आईने पैसे पाठवले होते त्यांना. पण ते म्हणजे वैष्णवी त्या फॅमिलीला असं सांगितलं की नकोय आम्हाला त्यांच्याकडून गौराई, तुझ्याकडूनच पाहिजे दोन्ही गौराया, आम्ही त्यांच्याकडून 1ही रुपया घेणार नाही. पण माझ्या आईने त्यांना पैसे पाठवले होते. किती पैसे तेव्हा पाठवले?
किती मला वाटतं 15-20 का 10,000 असं काहीतरी पडले होते. अशा पद्धतीने पैसे मागितले जात होते. हो. आपण बघितलं तर ती जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हा देखील तिच्यावर एवढे अन्याय अत्याचार होत होते. तुम्ही कधी भेटण्याचा प्रयत्न केला नाही का, समजवायचं वैष्णवीला, तिला वाचवण्याचा? नाही, त्याच्या आधीपासूनच आम्ही वेगळे राहत होतो ना, एका रूम मध्ये राहत होतो, ज्या प्रकारे सांगितलं मी. कधी बोलायचा प्रयत्न नाही केला? नाही, ती माझ्याशी कधी बोलली नाही. त्रासच द्यायचे ना घरातले तेवढे तिला, म्हणून नाही, बोलून नाही दिलं तिला कधी. तिच्या आईवडिलांना, म्हणजे आता तुम्ही बघताय की एक लहान मुलगा, म्हणजे 9 महिन्याचा 8 महिन्याचा तो मुलगा 2-3 दिवस इकडे तिकडे, हे कोण आहेत नेमकं, कुणाकडे गेलेलं होतं? तुम्ही मागण्याचा प्रयत्न केला का? तुम्ही सांभाळलं असतं कदाचित. हो, मी मागण्याचा प्रयत्न केला. मी म्हणजे माझ्या मोठ्या सासऱ्यांचा मला फोन आला होता. त्यांनी मला असंही सांगितलं तिथं की मयुरी, ते बाळ कर्वेनगरमध्ये एका ठिकाणी आहे आणि त्या बाळाचं खूप हाल चालू आहेत, तू त्याला घेऊन जा इथून, किंवा त्यांच्या घरच्यांशी काय कॉन्टॅक्ट असेल तर मला दे. तर मी भैरट मामा जे आहेत त्यांचा मी नंबर फॉरवर्ड केला होता त्यांना. त्यांच्याशी त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि ते गेले सुद्धा होते बहुतेक तिथे. आणि त्या ठिकाणी कोण निलेश चव्हाण जो हा व्यक्ती आहे, तर त्यांनी ते बाळ काही हातात दिलं नाही. आणि ते बाळाचं मी पण म्हटलं की कुणी जर सांभाळ नसेल करत तर मी त्याला घेऊन येते इकडे, पण नाही झालं तसं काय, त्यांनी ते बाळच नाही दिलं. तुम्ही अनेकदा तक्रारी दिलेल्या आहेत. पॉलिटिकली प्रेशर होतं का पोलिसांवर? पोलिसांनी जर योग्य वेळी दखल घेतली असती, कारवाई केली असती, तर ही वेळ आली नसती वैष्णवीवर? नक्कीच, पोलिसांनी जर कारवाई त्यावेळेसच जर केली असती तर वैष्णवी आज आपल्या सगळ्यांमध्ये असती. पण हे राजकीय जे नेते म्हणतात आहेत, ते त्यांना खूप त्या गोष्टीचा माज होता की मी काही करू शकतो, मी कोणालाही दबावात टाकू शकतो. आणि त्यांनी त्या पोलिसांना पण तेच केलं, पैसे चारले, दबाव आणला त्यांच्यावरती, म्हणून ते प्रकरण तिथंच दबलं गेलं. अजून सुद्धा राजेंद्र हगवणे जे पदावर होते ते अजून सुद्धा फरार आहेत, पोलिसांना भेटले नाहीत ते. नाही, त्या बाबतीत तर कल्पना काहीच नाही मला. पण लवकरात लवकर पोलिसांनी त्याच्यावरती हालचाल केली पाहिजे, त्यांना लवकर अटक झाली पाहिजे. वैष्णवीच्या वडिलांना, आई वडिलांना भेटलात, त्याच्या मुलाला बघितलात ना? नाही, म्हणजे जवळजवळ आता त्या पोराला वर्ष होईल, पण मी त्या पोराला अजून लहान बाळाला अजून मी पाहिलं सुद्धा नाहीये की ते कसं दिसतंय. ते फक्त फोटोद्वारेच मी त्याला पाहिलेलं आहे. जर आपण बघितलं तर हगवणे कुटुंबातली या मोठ्या सुना आहेत, जे सध्या त्यांच्या आई वडिलांकडे आलेले आहेत. कशा पद्धतीने दिराकडून, सासू सासऱ्यांकडून अन्याय अत्याचार त्यांच्यावर होत होते हे ते सगळे सांगतायत. जर योग्य वेळी पोलिसांनी दखल घेतली असती आणि या पॉलिटिकल प्रेशर नसतं तर आज वैष्णवी आपल्या सोबत असली असती. हा सगळा प्रकार जो घडलेला आहे याला सगळं हे कुटुंबच जबाबदार आहे, असं देखील या ठिकाणी ते स्पष्ट करतायत. कॅमेरामॅन राजेश बिडकर, मिकी घई, एबीपी माझा, पुणे. नक्कीच अतिशय खरं आहे. आणि ज्या पद्धतीने आता मयुरी हगवणे आता सर्वांसमोर येऊन या सगळ्या गोष्टींचा खुलासा करतायत, ते सुद्धा दाद देण्यासारखं आहे. त्यांच्या हिमतीची याबद्दल आपण दाद दिली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.